सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना जय महाराष्ट्र। 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना उद्या 15 जिल्ह्यात 20,000 पीक विमा येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्याची तारीख। याच 15 जिल्ह्यात उद्या पीक विमा येणार। 15 जिल्ह्यांची यादी बघा मित्रांनो, हे 15 जिल्हे आहेत। तर जिल्हे कोणते आहेत ते आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांसाठी हे 15 जिल्ह्यांनी सिलेक्ट केलेले आहेत। 2024 या वर्षात 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा उद्याच 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, आपण आता बघूया की ते देवेंद्र फडणवीस यांनी 15 जिल्हे कोणते सिलेक्ट केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा कधी येणार याची तुम्ही वाट बघत होता। अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी पीक विमा वाटपाचा मुहूर्त अखेर उद्या ठरवला आहे। उद्या सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। आत्ताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। खरं म्हणजे हा पीक विमा 31 मार्चला तुम्हाला मिळणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे अखेर उद्या सकाळपासून 12 वाजेपर्यंत हा पीक विमा 15 जिल्ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सोडला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामधील काही जिल्हे वगळले आले आहेत। याचे कारण सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। ते म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, पीक विमा घोटाळा। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमामध्ये घोटाळा केला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा उद्यासाठी नसणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीक विमामध्ये कोणत्याही घोटाळा केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात यामध्ये समावेश राज्य सरकारने केला आहे व कोणकोणते शेतकरी आता अपात्र देखील होणार आहे। तुम्हाला माहीतच असेल, 2 जिल्ह्यात सर्व बातम्या न्यूज चॅनलवरती पसरले होते की पीक विमा बंद झाला, परंतु 10 मार्चला जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की 1 रुपया भरून जो पीक विमा योजना आहे तर ती अशीच पुढे 5 वर्ष राहणार आहे असं त्यांनी सांगितलं। मग आता शेतकरी मित्रांनो, उद्या जो पीक विमा 15 जिल्ह्यात येणार आहे तर तो किती रुपयाचा असणार आहे, किती हजाराचा असणार आहे असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी तुम्हाला किती हजार पीक विमा मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही 1 रुपया भरून जो 2024 मध्ये पीक विम्याचा अर्ज भरला होता तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणती पिके टाकलेली आहेत। काही जणांनी ज्वारी टाकली आहे, काही जणांनी बाजरी टाकली आहे, काही जणांनी बागायती पिके जसे आंबा पिके, काही शेतकऱ्यांना नुकसान झाले, काही शेतकऱ्यांचं डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे। अशा वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे। सगळ्यात जास्त पीक विमा हा सोयाबीन या पिकासाठी उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, काहींना अगदी 5,000 रुपये देखील पीक विमा येणार आहे, काहींना 2,000 देखील पीक विमा येणार आहे आणि काही शेतकऱ्यांना अगदी 15,000 रुपये पीक विमा, तर काही शेतकऱ्यांना 20,000 पर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती उद्या सोडला जाणार आहे। तुमची फळे, तुमची पिके जी काही तुम्ही त्या 1 रुपया भरून जो 2024ला अर्ज भरलेला होता तर तुम्ही कोणकोणती पिके त्यामध्ये नोंदवली गेली आहेत त्यानुसार हा पीक विमा आता उद्या जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता 15 जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या हा पीक विमा जमा होणार आहे हे सांगणार आहे। मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा उद्याच मिळणार असल्याची मोठी माहिती सुद्धा दिली आहे। त्यामुळे उद्याच कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची यादी तर तुम्हाला वाचून दाखवणार। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक वाईट बातमी देखील यामध्ये आलेली आहे, ती म्हणजे
अनेक शेतकरी यामधून अपात्र सुद्धा केले आहेत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपात्र व्हायचं नेमकं काय कारण? तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, मध्यंतरीच्या काळात 1 रुपया भरून जी पीक विमा योजना बंद करण्याचं सरकारनं ठरवलं होतं, तर त्याच कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतला होता। सरकारची गायरान जमीन असेल, रस्त्याच्या कडेला जी जमीन सरकारच्या असते, तर ती जमीन दाखवून, तसेच कॅनरचे सरकार असलं त्या कडेला थोडी सरकारी जमीन असते, तर अशा प्रकारे जे जमीन स्वतःची नसताना दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 2024 या वर्षामध्ये पीक विमा घेतल्याचं सरकारला सापडलं आणि त्याच्यामुळे आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही नेमकं पात्र आहात की अपात्र आहात हे तुम्ही नक्की बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे। आता बघा कोणकोणते शेतकरी आता अपात्र होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आता या ठिकाणी आली आहे। तर यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यात पीक विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे। यामधील पहिला जिल्हा आहे पुणे। तर शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सरकारला फसवून दुसऱ्याची जमीन दाखवून 2024 या वर्षामध्ये पीक विमा घेतला आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता चौकशी करूनच पीक विमा सोडण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही, परंतु या जिल्ह्यामध्ये पीक विमामध्ये घोटाळा झाल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे चौकशी करून तुम्हाला कळेल। त्यानंतर पुढचा जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी जवळजवळ 10% शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतल्याचं सरकारला लक्षात आले। या ठिकाणी सुद्धा अनेकांना अपात्र देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतरचा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे। या ठिकाणी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरून सरकारला फसवल्याचं या ठिकाणी लक्षात आल्याने सध्याचा सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। त्यांना सुद्धा लवकरच पीक विमा दिला जाणार नाही। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबतीतील घोटाळा केल्याचे सरकारला लक्षात आल्याने या ठिकाणी सुद्धा चौकशी केली जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा डाळिंब या पिकामध्ये मोठा घोटाळा केल्याचं लक्षात आलं आहे। या ठिकाणी सुद्धा चौकशी पीक विमा दिला जाणार। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वात जास्त पीक विम्यामध्ये घोटाळा आढळला आहे तो म्हणजे बीड जिल्हा। शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला जिल्हे सांगितले, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पीक विमा आता जमा होणार नाही। त्याचं खरं कारण म्हणजे या जिल्ह्यांच्या आता चौकशी सुरू झालेल्या आहेत। तर मग आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे? तर त्या 15 जिल्ह्यांची कोणती लिस्ट आलेली आहे, तर ती लिस्ट तुम्हाला आता येथे सांगतो। बघा सर्वांनी हे लक्ष देऊन बघायचं आहे। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यात येणार आहे। ही लिस्ट स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातून आली आहे, तर ती बघा। त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे। 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। 8 नंबरचा जिल्हा आहे 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे। 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। 11 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक। तर त्यानंतर 12 नंबरचा आहे तो म्हणजे नागपूर। 13 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। 14 नंबर जिल्हा आहे जळगाव। 15 नंबरचा जिल्हा म्हणजे हिंगोली। 9 नंबरचा जिल्हा, तर बघा मित्रांनो, 14 नंबरचा जिल्हा आहे जळगाव आणि 15 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली। या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा उद्या वाटला जाणार आहे। तर मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे नक्की बघा। आणि मित्रांनो, तुम्ही जर काही घोटाळा केलेला नसेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा
पीक विमा हा लवकरात लवकर मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।